नवी मुंबई के तुर्भे क्षेत्र में लगभग 350 तृतीयपंथीय मतदाताओं के नामों के सामने स्त्रीलिंग लिखे जाने की घटना सामने आई। चुनाव नियमों के अनुसार तृतीयपंथी मतदाता के लिए उनके लिंग के सामने तृतीयपंथी लिखा होना आवश्यक था, लेकिन इसमें चूक हो गई। इस मामले में भाजपा ने आपत्ति जताते हुए कहा कि इससे बोगस वोटिंग की संभावना है और निर्वाचन आयोग को उचित कार्रवाई करनी चाहिए, अन्यथा मतदान के दौरान भ्रम और गड़बड़ी होगी। इस पूरे मामले पर भाजपा नेता राजेंद्र इंगले ने अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। गौर से सुनिए आखिर क्या कुछ कहना है इंगले का। इथे मी गेली 40 वर्षापासून राहतो। 1995 मध्ये ज्यावेळेस पहिलं मतदान झालं त्यावेळेस या ठिकाणी हे जे तृतीयपंथी आहेत हे जवळजवळ 450 इथे होते, पण 2014 नंतर हे जे तृतीयपंथी आहे हे इथून निघून गेलेले आहेत आणि ते तृतीयपंथी फक्त यादीमध्ये जुन्या यादीमध्ये फक्त 2 दाखवतात आणि बाकी जे कमीत कमी 350 तृतीयपंथी आहे यांच्या पुढे जे लिंग आहे ते स्त्रीलिंग लावण्यात आलेलं आहे। तर या तृतीयपंथीच्या ज्या नाव लावण्यात आलं पाहिजे होतं त्या ठिकाणी स्त्रीलिंग लावण्यात आल्या कारणाने या 14 प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होऊ शकतं, कारण हे इथं राहतच नाही आहे। तो कृपया माझी निवडणूक आयोगास निवडणूक उपायुक्त यांना यास विनंती आहे आणि आयुक्तास विनंती आहे की विशेष ह्या जे तृतीयपंथी आहे जे नाव आहे ते स्त्रीलिंग आहे त्याच्याकडे लक्ष देण्यात यावं आणि त्यांचा बोगस मतदान होणार नाही याकडे आपण स्वतः प्रामुख्याने प्रशासनाने त्यात लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे। अन्यथा असे हे जे तृतीयपंथी आहेत हे तृतीयपंथी यांचं एकतर लिंग बदली होणार नाही, ते स्त्रीलिंग असणार आहे किंवा त्या ठिकाणी ते तृतीयपंथी तिथे नाव नसणार आहे। अशा वेळी जे मतदानाचे जे लोक येतील तर तिथे मोठी म्हणजे एक भांडण किंवा त्या ठिकाणी एक उद्रेक असा होऊ शकतो। याकरिता माझी नम्र विनंती आहे की शक्य ते ह्या लोकांना पहिले तर गोष्ट जे स्त्रीलिंग करण्यात आलेलं आहे ते तृतीयपंथी करण्यात यावं, अन्यथा मतदानामध्ये काहीतरी गोंधळ होऊ शकतो।